नमस्कार, मी आनंद पोहनेरकर आपल्या सर्वांचं महाराष्ट्रवाणी बातमीपत्रात स्वागत करतो. पाहूया आजच्या ठळक घडामोडी. या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत डॉक्टर श्रद्धा विशाल मुळे यांची व्यंकटेश हॉस्पिटल, नवगण राजुरी, जिल्हा बीड. या ठिकाणी होमिओपॅथी उपचाराद्वारे मुतखडा, मूळव्याध, जुनाट सर्दी, दमा, स्त्रियांच्या समस्या, त्वचारोग यावर खात्रीशीर इलाज तसेच ऑनलाईनद्वारे देखील उपचार सुविधा. संपर्क डॉक्टर श्रद्धा विशाल मुळे, व्यंकटेश हॉस्पिटल, नवगण राजुरी, जिल्हा बीड. संपर्क 9823 08 23 96. संपर्क 9823 08 23 96. स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठानं शेतीनिष्ठ शेतकरी कृषीभूषण सूर्यकांत देशमुख यांना जीवन साधना गौरव पुरस्कारानं सन्मानित करून समस्त शेतकऱ्यांचा आणि शेतात कष्ट करणाऱ्यांचा सन्मान केला आहे, असं प्रतिपादन सहकार मंत्री तथा गोंदियाचे पालकमंत्री बाबासाहेब पाटील यांनी केलं आहे. मराठवाडा मुक्ती संग्राम दिन आणि स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या वर्धापन दिनानिमित्त दिनांक 30 जानेवारी रोजी 2023-24 वर्षासाठीचे पुरस्कार वितरण समारंभ प्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून ते बोलत होते. यावेळी परभणी जिल्ह्यातील झरी येथील सूर्यकांतराव देशमुख यांना मान्यवरांच्या हस्ते जीवन साधना पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं. पुरस्काराचं स्वरूप शाल, ग्रंथ, विद्यापीठ स्मृतिचिन्ह, मानपत्र आणि 25,000 रुपयाचा धनादेश असा आहे. यावेळी व्यासपीठावर कार्यक्रमाचे अध्यक्ष तथा विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर मनोहर चास्कर, कुलसचिव डॉक्टर डी पवार, महानगरपालिका आयुक्त गणेश देशमुख, कृषीभूषण सूर्यकांतराव देशमुख, व्यवस्थापन परिषद सदस्य डॉक्टर सूर्यकांत जोगदंड, डॉक्टर DM मोरे, इंजिनियर नारायण चौधरी यांची उपस्थिती होती. पुढे बोलताना मंत्री महोदय म्हणाले, सूर्यकांत देशमुख यांनी परभणी जिल्ह्यातील झरी येथे एक आदर्श निर्माण केला आहे. सर्व जाती धर्मामध्ये एकोपा घडविला आहे. एक गाव एक स्मशानभूमीद्वारे सर्व जाती धर्मामध्ये सलोखा निर्माण केला आहे. आज भारतात 30 कोटी लोकसंख्या सहकार चळवळीशी जोडली गेली आहे. या माध्यमातून महाराष्ट्राचे सहकार चळवळीचे पुनर्जीवन करायचे आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील खरी प्रगती सहकारातून होते. विषमुक्त अन्नाची आज आपल्याला गरज आहे. यासाठी सर्व शेतकऱ्यांनी पुढाकार घेणं गरजेचं आहे. शेवटी त्यांनी महाराष्ट्र शासनातर्फे विद्यापीठाला सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले. सत्काराला उत्तर देताना सूर्यकांतराव देशमुख म्हणाले, 20,000 लोकसंख्येच्या वस्तीच्या गावामध्ये पूर्वी 20 स्मशानभूमी होत्या. आता एकच आहे. एक गाव एक स्मशानभूमी प्रत्येक गावात असावी. त्यामुळे सर्व समाजामध्ये एकोपा राहतो. यासाठी शासनाने पुढाकार घेतला पाहिजे. पूर्वी आमच्या गावची पाण्याची पातळी 500 फुटावर होती. आज ती 20 फुटावर आली आहे. यासाठी जलयुक्त शिवार योजनांची सर्वांसोबत घेऊन प्रभावीपणे अंमलबजावणी केली. विधवांना समाजामध्ये दुर्लक्षित केलं जातं, पण आम्ही दरवर्षी विधवांची भाऊबीज साजरी करतो. महाराष्ट्रातील दिव्यांगांचा विवाह सोहळा आयोजित करून विवाह सोहळा देखील पार पडतो. शेतीमध्ये आधुनिकता आणण्यासाठी नेहमीच पुढाकार घेत असतो. या सर्व सामाजिक कार्याची आणि गावाच्या विकासाची दखल BBCने देखील घेतली आहे. या प्रसंगी विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर मनोहर चास्कर यांनीही उपस्थितांना मार्गदर्शन केलं. या कार्यक्रमास प्राध्यापक, विद्यार्थी, शेतकरी मोठ्या संख्येनं उपस्थित होते. आपल्या जिल्ह्यातील अपडेट बातमी पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्रवाणी या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. धन्यवाद.